नाम घेता गजानन झाले जन्माचे सार्थक नाम घेता गजानन झाले जन्माचे सार्थक शेगावीचे योगीराज थोर ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक ब्रह्मांड नायक। महाराज खरं तर सर्व तीर्थक्षेत्र आपल्या चरणांपाशी असताना आपले हे सर्व भाविक तीर्थयात्रा करताना का दिसतात बरं? जगन, ती तीर्थक्षेत्र आमच्या चरणांपाशी नसून आम्ही त्या त्या तीर्थक्षेत्राच्या चरणापाशी असतो। महाराज हो जगन, तुझ्यासारख्या भक्तांची आमच्यावरती नितांत श्रद्धा असल्यामुळे सारी तीर्थक्षेत्र आमच्या चरणापाशी आहेत असं तुम्हाला वाटतं, म्हणून तुम्हाला तीर्थक्षेत्री जाण्याची आवश्यकता वाटत नाही। महाराज खरं सांगायचं झालं तर प्रत्येक माणसाने तीर्थयात्रा करावीच, कारण तीर्थक्षेत्राचं स्थान महात्म्य वेगळं असतं। जे जे साधू संत ती पुण्यभूमी पावन करून गेले तेथे आपण पाय ठेवताच ती कंपना आपल्याला जाणवतात आणि त्यांचा कार्यकाळ त्या त्या संतांचं कार्य आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं आणि आपल्यालाही समाज हितोपयोगी कार्य करण्याची प्रेरणा मिळते। महाराज नमस्कार करतो। गण गण गणात बोते गण गण गणात। कसा आहेस? बरा आहेस ना? हो महाराज, आपल्या कृपा आशीर्वादाने सारं काही उत्तम चालू आहे। महाराज, मी प्रतिवर्षी तीर्थयात्रा करतो। चुकलो महाराज, मी करतो असं म्हणण्यापेक्षा आपल्या आशीर्वादानं मला तीर्थयात्रा करण्याचा योग जुळून येतो असं म्हणणं अगदी संयुक्तिक ठरेल। महाराज, मी आत्ता सुद्धा काशी यात्रेला जाऊन आलो आणि थेट इथं तुमच्या दर्शनासाठी आलो। कृपा असावी। पवित्र अंतःकरणाने काशी यात्रा करून आल्यानंतर तुला आमच्या दर्शनाची गरज का भासावी? अरे तू तर साक्षात काशी विश्वेश्वराचं दर्शन घेऊन आलायस। महाराज, तुमचं म्हणणं अगदी खरं आहे, परंतु मी ज्या काशी विश्वेश्वराचं दर्शन घेऊन आलो तो निर्गुण रूपातला होता आणि आता माझ्या ज्या काशी विश्वेश्वराचं दर्शन मी घेतोय तो मात्र सगुण रूपातला आहे। गण गण गणात बोते गण गण गणात बोते। महाराज बोल सोमा। महाराज, एकदा तरी तीर्थयात्रा करावी अशी माझी इच्छा आहे महाराज। लक्ष्मणासारखा माझा धाकटा भाऊ नाथा, त्यालाही माझ्यासोबत तीर्थयात्रा घडवावी अशी माझी इच्छा आहे। हा योग केव्हा जुळून येणार महाराज? सावकार, बोला मुनिमजी। या माहेचा ठोकताळा तुम्ही पाहिलाच असेल? हो पाहिलाय। त्याच्यात काही त्रुटी राहून गेल्या असतील तर त्या सांगा मला। नुसत्या त्रुटी नाही तर एक भला मोठा खड्डा पाहिलाय तुम्ही सादर केलेल्या ठोकताळ्यामध्ये। खड्डा? हो, नुसता खड्डा नाही, भला मोठा खड्डा। सोमाने 6 माहेपूर्वी आमच्याकडून कर्ज घेतले होते, कर्जाची परतफेड केली नाही। मुदतीपूर्वी कर्जाची परतफेड करणं आवश्यक होतं। तुमच्या मनात असेल तर आपण कारवाई करू शकतो।
कारवाई तर करावीच लागेल मुनीमजी, नाहीतर उठ सूट कुणीही सोमे गोमे येतील आणि आमच्याकडे कर्ज मागून लग्न म्हणजे करत बसतील आणि कर्ज न फेडण्याकरता सोकावतील आणि सावकाराचा धाक राहणार नाही त्यांना. अगदी बरोबर बोललात आपण. मुनीमजी, त्या सोमाची जमीन आमच्याकडे गहाण आहे ना? सावकार, त्याच्या धाकट्या भावाचा अंगठा देखील आहे आपल्याकडे. सोमाचा धाकटा भाऊ हा नाथा. हा बोलाव ना धाडा त्याला. आत्ता पाठवतो. हा माझ्या कर्मा. अगं एवढं मनभर खाती आणि साधं दूर नाही होय तुझ्या अंगात. हा पिठाचा डबा पकडा ना तुला. हा सांडूनच पीठ जमिनीवर भरते. म्हणजे भाकरी सोबत जमिनीवरची माती आणि किडमुंगी मी खाऊ घालतीस का काय आम्हाला? चुकले सासूबाई, हात तेलकट होते म्हणून डबा हातून निसटला. मी माझ्याच नशिबाला आली. काय ती घरात येणार होती तेव्हा वाटलं होतं लक्ष्मीच्या पावलानं सूनबाई घरात येणार, पण कसलं काय मेली घरात दारिद्र्य घेऊन आली. पहिल्याच वर्षी दुष्काळ पडला. पाणी नाही म्हणून पीक नाही, पीक नाही म्हणून पैसा नाही. जमीन घाण टाकून सावकाराकडनं कर्ज घ्यावं लागली. अशी कशी का कपाळ करंटी तू? सासूबाई, अगं किती नुकसानी करशील. माहेराहून हुंडा घेऊन नाही आलीस आमच्या घरात. काम धड करत नाही आणि मी तर कुठं कुठं मरू ग. तुझा नवरा राबतोय बिचारा आपली परिस्थिती सुधरवायला आणि माझा धाकटा नाता तर मरतोय. दिस बघत नाही, रात बघत नाही. जे मिळेल ते काम करून पैसा जमवण्याचा प्रयत्न करीत असतात दोघं बी पोरं. आणि तू हे असं वाया घालतीस वय. अगं काय करू मी तुझं? का आमच्या नशिबी आलीस ग कार्टे? आई, आलास लेकरा. का कावलीस ग वहिनीवर तू? अरे हे बघ, हे असं पीठ वाया घालवलंय. अगं म्हणून एवढं बोलायचं? घ्या आता धीर वहिनीचा कड घ्यायला लागला. हा म्हणजे ही सीता आणि तू लक्ष्मण वय. अरे तुझे कष्ट हे असे वाया जातात ते बघून मला लई वाईट वाटतं बघ. आणि म्हणून बोलतो रे मी. अगं आई, पण वहिनीने ठरून थोडंच पीठ सांडलंय. होते चूक म्हणून मग एवढा उद्धार करायचा? आता 2 दिवसापूर्वी नाही का तुझ्या हाताने पाण्याचा माठ फुटलेला, तेव्हाही नुकसान झालंच की. नाथा, अगं पीठ सांडलंय, नशीब नाही. पुरे लई बोललास तू. आणि अगे पीठ चांगलं चाळून घे आणि भाकऱ्या थाप. भाकरी खाताना एवढूसा देखील खडा दाताखाली आला ना तर गाठ माझ्याशी सांगून ठेवते. हो, आणि तुला बी सांगून ठेवते नाथा, दर खेपेला या वहिनीचा कड घेऊ नको. अरे सावकाराचं कर्ज फेडून जमीन सोडून घ्यायला पाहिजे. आणि ही अशी उधळपट्टी आपल्याला परवडणारी नाही. काटकसरीने वागायला पाहिजे. येसू काय माझी 7 जन्माची वैरी नाही म्हणून बोलत नाही मी. चुकले सासूबाई, परत अशी चूक होणार नाही, मी काळजी घेईन. नाथा, अरे नाथा, बरं झालं तू तुझ्या घरातच सापडलास. नाहीतर मला वाटलं तुला शोधण्यासाठी सारा गाव पालता घालायला लागतो की काय. हो, गाव कशाला पालता घालायला हवा? अरे तू काही एका ठिकाणी चाकरी करतोस का? आज याच्या शेतावर, उद्या त्याच्या शेतावर. हो, तेही बरोबरच आहे. बरं तुम्ही कसे आलात? सावकाराने बोलावणं धाडलंय तुला. चल लवकर. काय सावकाराने बोलावलं धाडलंय? हो आई, आपण कर्ज घेतलंय ना, त्याची मुदतही संपली आहे, त्यामुळेच बोलावणं धाडलं असेल. हो, मी मुदत वाढवून घेतो त्यांच्याकडून. अरे पण वाढवून देतील का मुदत? आपल्या मनात काही चोरी नाही आई, ते नक्की मुदत वाढवून देतील आपल्याला. चला.
मालक, ओ मालक. काय रे सोमा? मालक, तुम्ही दरवर्षी तीर्थयात्रेला जाता ना? हो. कसं काय शक्य होतं हो तुम्हाला? अरे तीर्थयात्रा करण्याची मनात जर तीव्र इच्छा असेल तर सगळं काही शक्य होतं बघ. मालक, खर्च फार होत असेल नाही? होतो. मालक, माझ्याही मनात तीर्थयात्रा करण्याची खूप इच्छा आहे. पण महाराज म्हणतात इतक्यात तीर्थयात्रा नाही होणार. कधी होणार असं विचारलं तर ठोस उत्तरही देत नाहीत. काय करू मी? सोमा, अरे मी महाराजांपेक्षा मोठा आहे का रे? मी काय सांगणार तुला? तीर्थयात्रा करायची म्हटली तर गाठीशी पैसा हवा. तुझ्याजवळ आहे का एवढा पैसा? तू शेतात मोलमजुरी करणारा माणूस, घरात खाणारी 4 तोंड, कसा साठवणार आहेस तू तीर्थयात्रेसाठी पैसा? पैसा साठेल, त्यासाठी मी आणि माझा भाऊ फार कष्ट घेत आहोत. हा, आता सावकाराचं कर्ज आहे आमच्यावर, पण कर्ज फेडून राहिलेल्या पैशात आम्ही तीर्थयात्रा करू. अगदी 4ही धाम नाही करता आले तरी एखाद्या तरी तीर्थक्षेत्राला पाय लागावेत एवढीच आमची इच्छा आहे. होईल. महाराज तुझी इच्छा नक्कीच पूर्ण करतील. फक्त श्रद्धा आणि सबुरी ठेव म्हणजे झालं. होय मालक. येऊ मी? गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. हो, श्रद्धा आणि सबुरी. जगन, जी महाराज. तू स्वप्न रंगवतोस का रे? हो, आणि झोपी गेल्यानंतर स्वप्न पडतातच ना महाराज. अरे स्वप्न पडणं वेगळं आणि स्वप्न रंगवणं वेगळं. म्हणजे महाराज? आपण झोपी गेल्यानंतर आपल्याला जी स्वप्न पडतात ती मनी वसे आणि स्वप्नी दिसे अशा स्वरूपाची असतात, अथवा दृष्टांत स्वरूपाची असतात, सांकेतिक असतात. भविष्यात घडणाऱ्या चांगल्या वाईट गोष्टींची आगाऊ कल्पना देणारी असतात. महाराज, परंतु स्वप्न रंगवणं म्हणजे प्रारब्धाच्या पलीकडे जाऊन अपेक्षा करणं. थोडक्यात आम्हाला असं सांगायचं आहे की माणूस हा स्वप्न रंगवीतच असतो. ती प्रत्यक्षात येण्यासाठी प्रयत्नही करत असतो, पण त्याच्या समोर वेगळंच वाढून ठेवलेलं असतं आणि त्याबाबत तो अनभिज्ञ असतो. महाराज, आपण हे सहज बोलत नाही आहात. कोणावर काही संकट येणार आहे याची आपल्याला जाणीव होते आहे का? होय जगन. महाराज, परंतु जे काही होणार आहे त्यात आम्हाला हस्तक्षेप करता येणार नाही हे सत्य आहे, कारण ते परमेश्वराच्या इच्छेने होणार आहे. अजून कसा आला नाही नाथा? येतील हो भाऊजी, नका तुम्ही काळजी करू. तू गप ग, तुझं काय जातंय बोलायला? अगं अगं, तो सावकार कसा हाय हे ठाव नाही तुला. चमडी जाईल पण दमडी सोडणार नाही अशा वृत्तीचा माणूस आहे त्यो. त्याच्या जरा जरी जमीन बळकायचं मनात आलं ना तर अजिबात मुदत वाढून द्यायचं नाही त्यो आपल्याला. शुभ बोला हो सासूबाई. काय बोललीस? म्हणजे मी अशुभ बोलते? हा, मी कुठे असं बोलले हो? तू बोलतीसच का माझ्याशी? जर अभि माझ्या डोळ्यासमोर आलीस ना तर माझ्या तळपायाच्या मस्तकात जाते मी. येऊ द्या असतो मला, काय तू सोक्ष मोक्ष लावूनच टाकते बघ. म्हणजे म्हणजे हा, आता बघशीलच तू. आई, आलास बाबा सोमा, ये ये ये. जरा पाणी पाजशील का? पाजल हो. अरे ती तुलाच काय, समद्या गावाला पाणी पाजल बघ. आई, झालं तुझं सुरू? अगं तू काय इतका राग करतेस तिचा? तिनं काय वाईट केलंय तुझं? आणखी काय वाईट करायचं बाकी ठेवलंय हिनं? अरे ही घरात आली आणि सावकाराकडं आपली वडिलोपार्जित जमीन गहाण ठेवून कर्ज घ्यावं लागलं आपल्याला. आई, ते येसूमुळे का?
हिचा कर घेतोयस आपल्या आई समोर? लाज नाही वाटत तुला? अगं आई, नाथा गेलाय सावकाराकडं. मुनिमजी आले होते सावकाराचा सांगोवा घेऊन. अरे मुदत संपली म्हणून सावकारानं बोलावून घेतलंय नाथाला. त्याची चिंता कर, बायकोची नको. नाथा गेलाय ना, तो मांडेल आपली बाजू. चिंता कशाला करायची? तो घेईल मुदत वाढून. मी आपला दुसऱ्याच विचारात आहे. कोणत्या? एकदा तरी नाथाला सोबत घेऊन तीर्थयात्रेला जावं अशी माझी इच्छा आहे. महाराजांच्या कृपेनं हा योग केव्हा येईल महाराजच जाणत. बहुतेक सावकाराचं कर्ज फेडून जमीन सोडवल्यावर हा योग येईल असं वाटतंय. येसू, पाणी आणतेस ना? बघ बघ यशी तुझी बायको. नवरा पाणी मागतोय तर यशी देव उभी. अगं आई, असं काय करतेस तू? असंही बोलतेस आणि तसंही. ती चालली होती ना पाणी आणायला, तूच टोचून बोललीस. थांबली बिचारी. असंच असतं रे बाबा. लग्न होईस्तवर आई बिचारी वाटत असते आणि लग्न झाल्यावर बायको बिचारी वाटते. माझं पेलेचं नशीब फुटकं. माझं काही चुकतंय का? नाही, तुझं काही चुकत नाही. लक्ष देऊ नकोस आणि वादही घालू नकोस. सावकार, नाथा आलाय. राम राम सावकार. नाथा, सावकार, तू काय आमचा जावई लागतोस का रे? सावकार, जावयाला एकदा मुलगी दिली की तो सासरी पाऊल ठेवत नाही. हुंडा आणि मुलगी दोन्ही घेऊन जातो. तसंच वागलास तू आमच्याशी. ते कसं सावकार? वर मला विचारतोस? 6 माहेपूर्वी तू आमच्याकडून कर्ज घेतलंस आणि पुन्हा तोंड नाही दाखवलंस. कर्जाची रक्कम कोण फेडणार? तुझा बाप? बाप काढायचं काम नाही सावकार. नाथा, माफ करा सावकार. मी तुमचं कर्ज घेऊन गाव सोडून पोबारा केलेला नाही. मी तुमच्या समोरच उभा आहे. कर्ज घेऊन गेल्यानंतर मी पुन्हा तुमच्याकडे आलो नाही. ही माझी चूक मी मान्य करतो. पण तुमचं कर्ज बुडवण्याचा माझा हेतू नाही. हे मी गजानन महाराजांची ग्वाही देऊन तुम्हाला सांगतो. मला कुणाची ग्वाही नकोय. मला माझे पैसे हवेत. मिळणार ना? अगदी व्याजासहित तुमचे पैसे परत मिळणार. त्यासाठीच तर मी रात्रंदिवस राबत आहे. तू काय करतोस याच्याशी आम्हाला देणं घेणं नाही. आम्हाला एवढंच ठाऊक आहे, आम्ही दिलेल्या कर्जाची परतफेड करण्याची मुदत संपलेली आहे आणि ती वसूल करण्याचा अधिकार आम्ही राखून ठेवतोय. सावकार, तुमची जमीन तू आमच्याजवळ गहाण ठेवली आहेस. गहाण खतावर अंगठा दिलायस. दिलेल्या मुदतीत कर्जाची परतफेड न केल्यामुळे आम्ही तुमची जमीन जप्त करत आहोत. नाथा, सावकार, सावकार असं करू नका सावकार. सावकार, मला आणखी थोडी मुदत द्या. हवं तर व्याज वाढवा तुम्ही, पण आमची जमीन ताब्यात घेऊ नका सावकार. सावकार, असं करू नका सावकार. सावकार, सावकार. नाथा, आता हे होणे शक्य नाही. सावकार, विश्वास ठेवा सावकार माझ्यावर. मी तुमचे पैसे नक्की परत करेन. तुम्ही जर आमची जमीन ताब्यात घेतली, हा धक्का माझ्या भावाला सहन होणार नाही सावकार. आमची वडिलोपार्जित जमीन आहे. आमच्या आजोबा पंजोबांनी घाम गाळला या जमिनीत. आमची जमीन ताब्यात घेऊ नका सावकार. मुनीमजी. जी सावकार. गहाण खत आणा. आत्ता आणतो. सावकार, दगडावर डोकं आपटलं तर त्यालाही पाजर फुटेल सावकार. तुम्हाला का नाही? सावकार, सावकार, माझ्या भावाला धक्का सहन होणार नाही. त्याचं काही बरं वाईट होईल सावकार. आमची जमीन ताब्यात घेऊ नका.
तुमच्या पाया पडतो मी सावकार. जमीन घेऊ नका सावकार आमची. हे काय होऊन बसलं? सावकाराने जमीन जप्त केली. वडिलोपार्जित जमीन मी राखू शकलो नाही. इतका ना करता आहे मी.